प्रवासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा जवळजवळ साताऱ्यापासून 40 किलोमीटर दूर होते. आता सातारा ओलांडून जवळजवळ पुन्हा 40 किलोमीटर पुढे आलेले आहेत. कोल्हापूरच्या दिशेला निघालेले आहेत. सुंदर अशा उसाच्या बागा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सुंदर असे डोंगर पाहायला मिळत आहे. काही कारणास्तव पुढचा टायर फुटून ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि ट्रक पूर्णपणे कोसळून गेलेला आहे. कुणालाही जास्त इजा झाली नाही. एका मुलाला थोडा खरचडलं, बिपिनला थोडा पायाला खरचडलं. पुढील सामान आता काढून आता पुढच्या प्रवासाला मुलं सुरुवात करीत आहेत. आजचा 5वा दिवस. आतापर्यंत प्रवास सुखरूप होत होता. तरी मरिया मातेचा वर्धस्त सर्वांवर होता आणि त्यामुळे काही असं दुखापत झालेली नाही आहे. त्याबद्दल मरिया मातेचे आभार, बेलंकनी मातेचे आभार. आता काढण्यासाठी क्रेन आणण्यासाठी मुलगा गेलेला आहे आणि सामान बाहेर काढत आहेत. मुलांना ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे. पुन्हा एकदा कोणालाही काही दुखापत झालेली नाही. आता ट्रक काढायला घेतलेला आहे. टोईंग व्हॅन आलेली आहे. जवळजवळ उभात आलेला आहे. सर्व सामान मुलांनी आता बाहेर काढून घेतलेलं आहे. तिकडे साईडून ट्रॅफिक थांबवलेली आहे. सर्व सामान आपापलं भरण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व सामान त्यांनी टेम्पोतून खाली केलेलं आहे. दुसऱ्या टेम्पोत भरायला घेतलेला आहे. सर्व सामान आता जवळजवळ दुसऱ्या टेम्पोत भरलेला आहे. नवीन टेम्पो आलेला आहे. रस्त्यावर टाकलेला आहे जिथे जमेल तिथे. टेम्पो आता ऑलमोस्ट उभा गेलेला आहे. तिथून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. टोईंग व्हॅननी खेचला जात आहे. ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि इथे ट्रक आपला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक थांबवण्यात आलेली आहे. बाहेर काढून झालेलं आहे. ऑलमोस्ट त्याला बाहेर खेळलेला आहे. त्याचा पुढचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला होता, परंतु कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. ड्रायव्हरला थोडासा पायावर लागला होता आणि बिपिनबाईच्या थोडासा पायावर लागलेला आहे. 2 मुलं मध्ये अडकली होती. बिपिनबाईने त्यांना प्रथम बाहेर उतरून काढण्याचा प्रयत्न केला. पहिले त्यांना बाहेर काढलं.
त्यांना काही लागलं नाही, त्याबद्दल मरिया मातेचे देवाचे आभार. जवळजवळ आता टेम्पो बाहेर खेचून झालेला आहे. वाहतूक अडकली होती, त्यामुळे आता वाहतूक चालू केलेली आहे. मुलं आपलं काम करत आहेत तिथे टेम्पो भरण्याचं. दुसरा टेम्पो मागून तिथे टेम्पो भरला जात आहे. कार फुटला असल्यामुळे तो रुतून बसलेला आहे, तरी काढण्याचा प्रयत्न चालू आहे. चालूच आहे. टोईंग वॅनने तो बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याचा पुढचा टायर फुटला असल्याकारणाने तो खेचायला जरा जड जात आहे. तरी देखील ते आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आता मला वाटते लवकरात लवकर तो बाहेर येईल. तिकडे दुसरा टेम्पो मागवलेला आहे, त्याच्यात जितकं सामान टाकता येईल तितकं टाकलेलं आहे. कोल्हापूर येथील नदी पूर्णपणे पूर आल्यामुळे जवळजवळ सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. आमचा खूप जेवण तयार करणारा आज त्यांनी जेवणासाठी काय बनवले रे जेवण. कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र आणि कर्नाटक इथे बॉर्डरवर आज रात्री थांबणार आहोत. आज जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर पार केलेलं आहे. साईबाबाच्या मंदिराच्या इथे आज रात्र थांबण्यासाठी आलेले आहेत. हिरा अंकल आलेले आहेत. हिरा अंकल ऑर्गनायझर बिपिन भाई जेवणासाठी डायटिंगवर असल्यामुळे त्यांच्या प्लेटमध्ये काय दिसत नाही आपल्याला. त्यांची डाएट चालू आहे का काय माहित नाही. पूर्ण प्लेट प्लेट संपल्यानंतर आपल्याला ते दाखवत आहेत दादा आणि सांगतायत डाएटवर आहे म्हणून. जेवी कुशेर आंघोळ करून जवळजवळ 6 दिवसानंतर त्याने आंघोळ केलेली आहे. अंकल की